मॉर्निंग. कसे आहे सगळे? श्री स्वामी समर्थ. तर बघा आज आहे गुरुवार आणि मी छान अशी देवपूजा केली आणि ते गेले कामाला नाश्ता वगैरे करून आणि मग मी म्हणलं मी आज देवपूजा करून घेते अगोदर म्हणून मग मी आज देवपूजा केली तर तुम्हाला दाखवते बघा. आता माझी देवपूजा करून झाले आणि ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि हा हार मी रात्री आणलाय बघा. किती छान वाटते. छोटीशी मूर्ती आणली म्हणजे असं सगळे देव छोटे छोटे त्यामुळे छोटीशी आणली, खूप छान वाटते. आणि इकडं आहे स्वामी समर्थांची मूर्ती बघा किती छान आहे. आम्ही अक्कलकोटला गेलो होतो, लग्न झालं 2 वेळेस गेलो होतो अक्कलकोटला, तेव्हा येताना आम्ही ही मूर्ती आणि हे चौरंग आणलाय आणि हे विठ्ठल रुक्माईचं हार आणि हे रात्री आणलंय. आणि इकडे बघा 2 अन्नपूर्णा आहेत, एक मला लग्नात दिली आणि एक आम्ही देवाला गेल्यावरती आणली. माहीतच नव्हतं लग्नात दिलेली म्हणून मम्मीने दिली होती, मग परत अजून एक आणली. आणि इकडं आहे महादेवाची पिंड आणि आहे खंडोबाचं. आम्ही पण लग्न झाल्यावर गेलो होतो देवाला तेव्हा ही खंडोबाची आणली. आणि इकडं आहे तुळजापूरची देवी, इकडं कृष्णा, इकडं आहे गणपती कृष्णा आणि हे तसलं जागरण गोंधळ करतात ना त्याची कडी आहे. आणि इकडं पण बघा भरपूर असे देव आहेत लग्नात बनवलेले हे. आणि इकडं आहे गणपती आणि महादेव आणि पार्वती आणि इकडं आहे महादेव शिखर शिंगणापूरचा फोटो आहे हा. आणि इकडं आहे खंडोबा, इकडं संत रोहिदास महाराज आणि इकडं पण आहे संत रोहिदास महाराज बघा. इकडं असं पूर्ण अशी देवपूजा करून झाली माझी. आणि ती देव कुठला मला काही माहीत नाही, आईंनी आणलाय ते आईंनी पुजलाय देव, मला काही माहीत नाही. मी देवपूजा करते. आणि इकडं बघा गांधीजींना पण आंघोळ घातली आणि गांधीजीला पण इटक मी रोज देवपूजा करायला लागली की गांधीजींच्या आंघोळ घालते आणि त्यांना गंध लावती. तर आई मला म्हणते अगं ती नोट खराब होईन असं होईल, मी नाही ऐकत कारण ना मग ती धुवून काढते मी नोट, रोज रोज धुवून काढते आणि त्या गांधीजीला गंध बी लावते बघा. इकडे कसं लावलाय गंध. तर चला आता माझी देवपूजा करून झाली, आता मी करते नाश्ता. आणि इकडं मी लावली मुगली बघण्यासाठी, मुगली बघत बघत मी नाश्ता करते. चला आता मी नाश्ता करते, सर्व काम हे आवरून घेते. आणि बघा त्याचबरोबर आम्ही रात्री अजून काहीतरी आणले बघा. इकडं हे आणले आणि इकडं लावले आईंच्या घरात, कारण तिकडलं माझ्या घरात भरपूर काय काय म्हणून इकडं लावले. आणि हे सोप्यासाठी कवर आणलेत मी बघा, एकदम स्वस्त असे भेटलेत मला माहिती का. सगळं मिळून हे 800 रुपयाचे सगळं मिळून बघा किती छान असं भेटले आम्हाला. आणि तुम्ही पण बारामती जवळ असता तर नक्की या, द्वारकादास श्यामकुमारमध्ये सेल लागले तर तिथं नक्कीच घेऊन जावं. खूप छान असे भरपूर काय काय साड्यांचे, अजून सोफा कवर भरपूर काय काय आहे. तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या. कुठे चालला तुम्ही? पंढरपूर. हरिपाठ येतो का? ग बसा, आता नाही म्हणलं धिडा चाल का घेतो म्हणताय. आरती येते का पांडुरंगाची? हा जायचं नसतंय तसं. मग आमच्या आरती येत नाही, हरिपाठ बी बोलवा आणि चालल्यात देवाला. मी म्हणलं त्याला आरती आणि हरिपाठ येतो त्याने देवाला जायचं असतं. आई तुम्हाला येते का आरती? मग कसं काय गेला तुम्ही रात्री दिंडीला? पाया पडायला म्हणजे आरती आणि हरिपाठ यायला पाहिजे. मला येतो आरती पण येते आणि हरिपाठ पण येतो म्हणून मी गेले. आणि आता तिथं काटेवाडीमध्ये ती पालखी आली तर रात्री आम्ही गेलो आणि पप्पा होते गेले, त्यामुळे पप्पा आता चाललेत गेले. काहीतरी विकायला आले आहे, आले बाहेर. माझं सर्व काम आवरून झाले, धुणे भांडे. आणि मी काय करते बघा, तर दुपारचे 1 वाजून गेले आणि खूप भूक लागली त्यामुळे मी बघा इकडं उपवासाचं तळे, म्हणजे उपवास नाही आज पण हे आहे ना, रात्री आम्ही दिंडीला गेलतो तर त्या दिंडीतून आणले हे तिखट आणि हे उपवासाचं आणि हे तळल्यात घरच्या पापड्या. आणि इकडं आहे चपाती आणि इकडं बनवली वाटाण्याची भाजी. चला आता आम्हाला जेवण करायचं. आई झोपल्या. आई जेवायला उठा की. तर बघा आता आम्ही जेवण करायला बसलो आणि मी कोंडेजवरनं लोणचं आणले बघा, छान आहे आपलं घरगुती लोणचं खायला लय मजा येते. आमच्या घरात आणले पप्पांनी, विकत ते भरणे आहे तशीच आहे, आम्ही रोज ते घरचंच खातो. तर बघा आमचे काम नाही सर्व आवरून झालं. तुम्हाला तर माहिती आहे मी काल तुकाराम महाराजांच्या पालखीला गेलते तर तिकडून मी काय आणले बघा. ओ दाखव, घराला तोरण आणलेलं आहे, घराचं तोरण आणले आणि ते दाखवा माझ्या लग्नात भेटलेलं. छान असं विणलेलं आहे बघा, माझ्या लग्नात भेटलेलं दाखवा. माझ्या लग्नात भेटलेलं आहे. कोणाच्या? माझ्या आणि अश्विनीचं. हा म्हणून तर उलट दाखवलं. उलट नाही ना, सरळ उलट. वेलकम कुठे बघा बरं. त्याला वेलकमच नाही. वेलकम नाही वय,
थांबा आता तुम्हाला दाखवते आज आमचं आहे, नवर आहे, खरं आहे, आहे, बघा आहे. इथं काय लिहिलंय मित्रांनो इथे ह्या साईडला Welcome. welcome आहे. नाही काय म्हणलं माझ्या सुरुवातीला लक्षात आलं नाही, मी साईडला वाचलं नव्हतं. तर लग्नात मम्मीनं दिलंय ते जे नवरीला भांडे कुंडे देतात ना त्याच्यामध्ये हा हे मिळालेलं आहे आणि दरवाजा. बाकीचं सगळं वरती बाकीचे सगळं आम्ही वरती ठेवलेलं आहे. तर बघा खूप आता छान. ह्यांनी मला काहीतरी आणलंय काय आणलंय तुम्ही सांगा बरं जे मी प्रत्येक वेळेस आणतो खाऊ तुझ्यासाठी तो खाऊ आणलेला आहे. दाखव काय आणला असेल. दाखवा एक तुझ्या माझ्यासाठी आणि एक आई पप्पांसाठी. आणि भाऊजींला त्याला मी थोड्या वेळानं जाणार आहे दुकानात, त्याला आणणार आहे चॉकलेट थोड्या वेळा. हेच खायची सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे का एक दिवस 7 जणांनी खाल्ला होता मग आपण 2 कॅडबरी खाऊ शकतो नाही? आपण सगळ्यांनी खाऊ हा. हं. सगळ्यांनी खाऊ. तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे आज माझा रोज हे यायच्या अगोदर स्वयंपाक असतो पण मी आज स्वयंपाक बनवला नाही लवकर थोडं थांबले होते तर आता मी स्वयंपाक बनवते तर तो तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा आता जस्ट माझा स्वयंपाक झाला आणि आज मी बनवले शेवगे शेंग पांढरा राईस आणि इकडे बनवली भाकरी बघा इकडे बनवली भाकरी इकडं राईस आणि इकडे बनवली शेंग. तर बघा आता आमचं जेवण वगैरे झालं आणि मी मोबाईल घेतला मोबाईल कमेंट चेक केला तर मला एका ताईंची कमेंट आली होती की थोडे राजेच्या आणि त्यांच्या घरी भांडण चालले पांडू त्यांच्या घरी तर तू समजून सांग आणि अजून काय काय आलं होतं कारण ना प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि ज्याची ज्याची इच्छा असते की कोणी कोणाला कसं बोलायचं आणि काय म्हणला तो म्हणजे आता प्रत्येकाच्या घरात संसार थोडं भांडण हा चालतं. प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असतातच प्रत्येकाच्या घरी भांडण असतं पण त्याला पण काय असतं म्हणजे प्रत्येक दोघांनी पण समजून घेतलं. हा दोघांनी पण समजून घेतलं पाहिजे. नवरा आणि नवरी असं असतं. आता नवरा नवरी नसतं नवरा बायको म्हणजे असतं. नवरा बायको आता भांडतात तासभरापूर्वी आणि 2 तासांनी पुन्हा एकत्र एका ताटात जेवण करतात. हा तसं असतं त्यामुळे मला एका त्यांची कमेंट आली मी वाचली पूजाला समजून सांग पूजा येड्याने वागते पांडू वेड्याने वागतोय पण काय ना प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असतात आणि प्रत्येकाचं बोलणं वागणं सर्वांचं वेगळं वेगळं असतं. तुम्ही मला कमेंट करा तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुमच्या दोघांचा स्वभाव खूप छान आहे तुम्ही दोघांनी छान बोलता असे मला कमेंट करा मला छानच वाटतं मी रोज तुमच्या कमेंटचं कौतुक करतेच आणि मला खूप भारी वाटतं माहिती आहे खरंच भारी वाटतं की तुम्ही असं कमेंट केलं मला खूप छान वाटतं तर मला अशाच तुम्ही कमेंट करत राहावा छान छान. तर आम्ही आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहावा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि ह्यांच्या पण चॅनलला दीपक सोनवणे आहे त्याला सबस्क्राईब करा. ह्यांचे पण व्हिडिओ रोज पाहत जावा माझे कसे पाहता तसेच मलाच सपोर्ट करतात हा माझ्या मिस्टरांना पण तुम्ही सपोर्ट करा. तर चला ओके बाय फ्रेंड्स.